Good morning, student, and welcome to all of us. Yesterday, we start the chapter Environment and Us. We study some important point. आपण पोल्युशन हा पॉइंट पाहत आहोत. As a result, the proportion of carbon dioxide in the air is rising continuously. When the proportion of carbon dioxide in the air rises and it leads to rise in temperature. We see such a temperature rise in all parts of the world. म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर टेम्परेचर हे काय होईल रायझिंग होणार आहे. तर म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे वाढत जाणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे एन्व्हायरमेंटमधील कार्बन डायऑक्साईड वाढला म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वाढला की टेम्परेचर देखील वाढले जाईल आणि कालांतराने अशी तापमानाची वाढ सगळ्या जगाच्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. Besides, the fuels are burned on vehicle. They give out carbon. तर काय होणार आहे जेव्हा फ्युएल बर्न होणार आहे व्हेकल्स म्हणजे वाहनाशिवाय मग तेव्हा काय होणार आहे दे गिव्ह आउट सर्टन पॉयझनस गॅसेस ॲज वेल ॲज स्मोक. तर असं जेव्हा होईल इंधनाच्या ज्वलनातून काही पॉयझनस गॅस म्हणजे विषारी वायू आणि मोठ्या प्रमाणावर धूर देखील निर्माण होईल. स्मोक धूर. Then industries also lead out some poisonous gases into the air. This leads to air pollution on a large scale. म्हणजेच या ठिकाणी इंडस्ट्रीमधून किंवा फॅक्टरीमधून काही पॉयझनस वायू हे एअरमध्ये काही जातील सोडले जातील आणि यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणावर पोल्युशन म्हणजे प्रदूषण घडून येईल. पेज नंबर 91 91 बघा. स्टुडंट कॅन यू टेल यू सी अ फूड चेन इन दी पिक्चर अबाव. या ठिकाणी या पिक्चरमध्ये एक आपल्याला फूड चेन आपल्याला म्हणजे साखळी दिसत आहे. वन ऑफ द लिंक इज मिसिंग. व्हॉट इफेक्ट विल इट हॅव ऑन दी ग्रासहॉपर. या ठिकाणी एक ह्या अन्न साखळीची एक जी कडी आहे ती आपल्याला मिसिंग झालेली आहे निखळलेली आपल्याला दिसत आहे. आणि असं जर झालं तर काय इफेक्ट ह्या ग्रासहॉपर म्हणजे नाकतोड्यावर होईल. या ठिकाणी इथली कडी आपल्याला मिसिंग झालेली आहे. हा ग्रासहॉपर आहे ना हा बर्ड आहे. ऑन दी बर्ड तसेच त्या पक्षावरती सुद्धा काय इफेक्ट होईल. व्हॉट पिक्चर should there be in the blank space? If the living things really died out, what would be the threat to the entire living world? Discuss your answer. म्हणजेच या ठिकाणी एक अन्न साखळी दिली आहे यातील एक कडी लिंक काय झालेली आहे मिसिंग झालेली निखळलेली आहे. मग या साखळीतील जर अशी कडी मिसिंग झाली तर नाकतोड्यावर काय परिणाम होईल तसेच पक्षावर परिणाम काय होईल आणि या निखळलेल्या कडीमध्ये ब्लँक पेसला कोणते चित्र असणार आहे. बरोबर या ब्लँक पेसला ग्रास असणार आहे बघा ग्रास गवत. कारण हा नाकतोडा काय फीड करत आहे ग्रास खातो आणि त्याच्यावर या नाकतोड्यावर आधारित हा काय आहे बर्ड आहे.
मग ही जर कडी मिसिंग झाली तर ह्या नाकतोड्याला त्याचे अन्न मिळणार नाही, तो उपासमारीने मरून जाईल. आणि ह्याच्यावर जगणारा हा बर्ड, म्हणजे ही जी पुढं बर्डवरती जगणारा इतर ॲनिमल, त्या ॲनिमलवरती जगणारा इतर ॲनिमल, अशी जी अन्न साखळी आहे ती काय होणार आहे, तर धोक्यामध्ये येणार आहे. डेंजर असा काहीतरी धोका यामध्ये संपूर्ण एंटायर लिव्हिंग वर्ल्डला होणार आहे. लक्षात आलं? द न्यू पॉइंट, द नीड टू मेंटेन एन्व्हायरमेंटल बॅलन्स. एन्व्हायरमेंटल बॅलन्स हे संतुलन, पर्यावरण संतुलन राखण्याची गरज काय आहे बघा. ड्यू टू द ह्युमन intervention in nature, large scale changes are taking place in the air, water and land. मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा, पाणी म्हणजेच एअर, वॉटर अँड लँड वरती काय झालेले आहे, मोठे बदल घडून आलेले आहेत. आल्सो दीज नॉन लिव्हिंग or abiotic components are getting polluted. एवढंच नाही तर अजैविक घटकामध्ये देखील प्रदूषण होत आहे. ॲज ए रिझल्ट द एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स इज threatened, while several living things have already become extinct. म्हणजेच परिणामी जैविक घटकाचे देखील अस्तित्व काय आले, धोक्यात आले. आणि काही जैविक घटक हे तर नष्ट देखील झालेले आहेत. इफ वन फॅक्टर ऑफ द एन्व्हायरमेंट इज डॅमेज्ड टू इट्स रिलेशनशिप्स विथ अदर फॅक्टर्स आल्सो, म्हणजे काय म्हटलं बघा, आल्सो गेट affected and environmental balance is disturbed. म्हणजे या ठिकाणी काय सांगितले, पर्यावरणातील एखादा घटक, एखादा फॅक्टर जरी काय झाला, एफेक्टेड झाला, तर त्याच्याशी संबंधित रिलेशनशिपमध्ये असलेला संबंधित दुसरा फॅक्टर देखील काय होतो, डॅमेज होतो आणि म्हणजेच एफेक्टेड होतो. आणि त्याच्यामुळे परिणामी एन्व्हायरमेंटल बॅलन्स हा काय होतो, अनबॅलन्स होतो. म्हणजे पर्यावरण संतुलन बिघडण्याची शक्यता असते. फ्रॉम टाइम टू टाइम सम ऑफ द लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ बिकम एक्सटिंक्टिंग. म्हणजेच परिणामी काय झालेलं आहे, तर पृथ्वीवरील जैविक घटक वेळोवेळी अस्तंगत होतात, म्हणजेच नामशेष होतात. But today this process is taking place on a much faster rate. This is the threat for the world living things. म्हणजे त्या ठिकाणी काय सांगितलं, दिवसेंदिवस ही प्रोसेस कशी होत आहे, फास्टर अँड फास्टर, म्हणजे वेगाने घडत आहे. आणि त्याच्यामुळे सर्वच जीवसृष्टीला धोका निर्माण झालेला आहे. डिड, आता पुढचा पॉईंट आपण बघणार आहे. डू यू नो, आता तुम्हाला हे माहीत आहे का, इफ दी different types of plants and animals become extinct one by one, many of the links in the different food chains will be lost. Many scientists believe that this will affect the entire living world on the earth and the balance in nature will collapse. म्हणजेच विविध प्रकारचे ॲनिमल्स आणि प्लांट्स हे नामशेष झालेले आहेत आणि त्याच्यामुळे अनेक अन्न साखळ्यामधील कडा कशा झालेल्या आहेत, नष्ट होतील. याचा परिणाम पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीवर होईल
आणि त्यामुळे निसर्गाच्या पर्यावरणाचा समतोल हा कोलमडल्याशिवाय राहणार नाही, असं कोण म्हणत आहे? सायंटिस्ट म्हणत आहेत, म्हणजे शास्त्रज्ञ असे म्हणत आहेत. पिक्चर आहे ती इंडियन चित्ता अँड एक्सटिंक्ट ॲनिमल, म्हणजे हा नामोनित झालेला प्राणी आहे बघा. आवर नीड अँड द एन्व्हायरमेंट, म्हणजेच आपल्या गरजा आणि पर्यावरण. फूड, वॉटर अँड क्लॉथ्स आर दी नीड्स ऑफ ऑल पीपल. आपल्या सर्वांच्या गरजा कुठल्या असतील? तर अन्न, पाणी आणि वस्त्र. कपडे म्हणजेच वस्त्र. वी यूज ए लॉट ऑफ थिंग्स टू मीट दीज नीड्स, म्हणजे तुम्ही या पूर्ण करण्यासाठी, यांची पूर्तता करण्यासाठी अनेक गोष्टी काय करता? आपण वापरतो. Besides, we use many means and devices for the purpose of studies, sport, hobbies आणि एंटरटेनमेंट. म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? तर याशिवाय आपण अभ्यास, खेळ आणि हौस, मनोरंजन यासाठी आपण अनेक साधनांचा वापर करतो. We even stock up these things so that they will be available to us whatever we need them. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही काय करत आहात की या ज्या वस्तू आहेत, या गरजा आहेत, त्या स्टॉक करून सुद्धा आपण काय करत आहोत? ठेवून देत आहोत. आणि ह्याच्यामुळे काय झालेलं आहे? सो दॅट दे विल बी अवेलेबल टू अस एव्हरीवेअर. ऑल दीज थिंग्स आर ऑब्टेन बाय युजिंग मटेरियल फ्रॉम आवर एन्व्हायरमेंट. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या पर्यावरणातील वस्तू वापरून आपल्याला काय होतात? मिळतात. ऑल द पीपल इन द वर्ल्ड हॅव सिमिलर नीड्स अँड डिझायर्स. आणि सर्व जगातील जे लोक आहेत त्यांना सुद्धा ह्या गरजा आणि इच्छा आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालं बघा? ॲट ए रिझल्ट द एन्व्हायरमेंट इज बीइंग डिग्रेडेड रॅपिडली. म्हणजेच यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास हा होत आहे. वी नीड टू बी अवेअर दॅट वी ourselves are a part of nature. तुम्ही काय केलं पाहिजे? अवेअर ऑफ म्हणजे तर तुम्ही याची जाणीव ठेवली पाहिजे की आपण देखील ह्या निसर्गाचा एक भाग आहोत. इफ द बॅलन्स ऑफ नेचर इज डिस्टर्ब्ड इट विल adversely affect ह्युमन बीइंग टू. म्हणजे जर निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा आपल्यावरही काय होणार आहे? परिणाम होणार आहे. याची जाणीव आपण ठेवायला पाहिजे. वी नीड टू टेक स्टेप्स टू प्रिव्हेंट दी डिग्रेडेशन ऑफ दी एन्व्हायरमेंट. आपण एखादे काय केलं पाहिजे? जाणीव ही करायला पाहिजे आणि स्टेप केल्या पाहिजेत, म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास आपण थांबवणार. आपल्याकडून थांबवता येईल तर आपण काय करणार आहोत? त्याच्यामध्ये स्टेप आपण करणार आहोत की टू प्रिव्हेंट करण्यासाठी. द स्टेप्स शुड मेनली इन्क्लुडिंग युजिंग आवर मीन्स फ्रुगली अँड रिसायकलिंग युज्ड आर्टिकल. सच मेजर्स शुड बी प्रॅक्टिस्ड सिन्सिअरली, म्हणजे सिरियसली म्हणतो आपण, बाय ईच अँड एव्हरी पर्सन. म्हणजेच काय सांगितलेलं आहे? पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आपण सुद्धा काहीतरी स्टेप केल्या पाहिजेत. एखादे साधन शक्य तितके दिवस वापरणे, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणे याची सर्वांनीच गांभीर्याने सिरियसली काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. लेट अस रिसॉल्व. आता आपण काही निर्धार करूया. लेट अस ऑल इन्श्युअर दॅट no actions on our part will cause pollution or cause harm to living things.
म्हणजेच आता आपण निर्धार करूया की आपल्या दैनंदिन जीवनामधील काही व्यवहारामुळे, आपल्या कृतीमुळे, ॲक्शनमुळे काही प्रदूषण होता कामा नये. पोल्युशन ऑज कॉज हार्म टू लिव्हिंग थिंग्स, आणि आपल्या जैवसृष्टीचं सुद्धा नुकसान आपल्यापासून काही होता कामा नये हे आपण असं ठरवूया. लेट अस मेक all possible efforts for the conservation of the living world. तर जैवसृष्टीच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी आपण शक्य तेवढे प्रयत्न करूया असा आपण निर्धार करूया. पेज नंबर 92, 92 वरती. स्पीक युअर माइंड अँड डिस्कस how much stock of the necessary things should be kept with us. म्हणजेच काय सांगितले, आपल्याजवळ गरजेच्या गोष्टीचा किती साठावा, स्टॉक असावा, किती आवश्यक आहे हे तुम्ही ठरवा. डिस्कस विथ द रिस्पेक्ट टू इच ऑफ द फॉलोइंग: वॉटर, फूड अँड क्लॉथ. तर प्रत्येक साधनाच्या संदर्भात अशी चर्चा तुम्ही केली पाहिजे. मग प्रत्येक गोष्ट म्हणजे कोणती, तर पाणी असेल, अन्न असेल आणि कपडे असतील. थँक्यू.